मुंबईमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू झालाय आणि 5 जण जखमी झालेत। दोघांची प्रकृती गंभीर असल्याची सुद्धा माहिती मिळते। काल भुलेश्वरचा राजाचा आगमन सोहळा होता आणि याच आगमन सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे। गणपतीची 22 फूट मूर्ती अचानक कोसळल्यामुळे त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झालाय। 5 जण जखमी आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची सध्या माहिती मिळते। सिच्युएशन म्हणजे आम्हाला रात्री कळलं 10:30ला। तर आम्ही राहतो बोरिवलीला, तर आम्ही लगेच 11-11:30ला इकडे निघालो यायला। तर कळलं की असं जर म्हणजे मिरवणूक येत होती गणपतीची, तर ती मूर्ती पडली असं। नक्की ब्रिजेश काय करत होता? लग्न झालेलं का त्याचं आणि किती मुलं आहेत? लग्न झालेलं त्याचं, एक मुलगा आहे 2 वर्षाचा, आणि मूर्तीच्या समोरच होता तो। तर ती मूर्ती पडली त्याच्या अंगावर, तो मूर्तीच्या खाली दबला गेला। मंडळाचा तो सदस्य होता का? हा, कार्यकर्ता होता। ते मूर्तिकार काय नक्की? बीएमसीची चुकी, एवढा मोठा रोड बघायला, इकडे उंचा इकडे खाली आहे। बीएमसीची रोड बनवलाय कुठे? साधारण किती लोक आगमनावेळी होते? अरे कमीत कमी 2000 जास्त असेल, 2000 मेंबर असेल। तर गणपतीची 22 फूट उंचीची ही मूर्ती मात्र ती अचानक कोसळली। रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे ती मूर्ती कोसळल्याचं सध्या प्राथमिकपणे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। मात्र अधिकचा तपास या संपूर्ण कारणांचा केला जाणार आहे आणि त्यानंतर निश्चित कारण हे समोर येणार आहे। गणपतीची 22 फूट उंचीची मूर्ती कोसळून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। भुलेश्वर गणेश मंडळाच्या आगमन सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे। दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। भुलेश्वरच्या राजाची गणपतीची मूर्ती पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मुंबई पोलिसांना अग्निशमन दलांना मूर्तीच्या सपोर्टसाठी असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती कोसळल्याचं सांगितलेलं आहे। भुलेश्वरमध्ये 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाला, 5 जण जखमी आहेत आणि त्या संदर्भात अधिक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या गणपतीच्या मूर्तीच्या पाठी बाजूला जे एक वेल्डिंग होतं ते वेल्डिंग तुटलं आणि त्यामुळे ही मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सीमाडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सीमा, वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती कोसळल्याचं बोललं जात आहे, काय या संदर्भात अधिक माहिती मिळते? नक्कीच त्या ठिकाणी भुलेश्वर परिसरामध्ये स्थानिकांनी असा आरोप केलेला होता, दावा केलेला होता की रस्त्यांवरती प्रचंड खड्डे आणि ठिकठिकाणी पॅचेस केल्यामुळे मूर्तीचा तोल खाली गेला आणि तशा पद्धतीची मोठी घटना घडली। मात्र सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला सपोर्टसाठी जे वेल्डिंग केलेलं होतं ते नीट वेल्डिंग झालेलं नव्हतं आणि त्यामुळे ते तुटलं आणि त्यामुळे मूर्ती जी आहे ती कोसळली आणि अशा पद्धतीची मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे। जो दावा सकाळपासून स्थानिकांकडनं आणि इतर जे तर्कवितर्क लावले जात होते की रस्त्यांमुळे अशा पद्धतीची घटना घडली, वेल्डिंग तुटल्यामुळेच अशा पद्धतीनं ती मूर्ती खाली कोसळली आणि मूर्ती खाली कोसळल्यामुळे जे भाविक आणि जे मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते ते गंभीर जखमी झाले आणि या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। सध्या पोलीस या प्रकरणी अजून अधिकचा तपास करत आहे। सध्या पोलिसांनी मृत्यूची नोंद जी आहे ती करून घेतलेली आहे आणि पुढचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे। आता वेल्डिंगचं एक महत्त्वाचं कारण एक समोर आलेलं आहे। अजून काय काय नक्की या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांना चौकशी दरम्यान आढळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर जेव्हापासून मूर्ती घडवण्यासाठी घेतलेली होती तेव्हापासूनच काय काय नक्की उपाययोजना आणि काय नक्की काळजी मूर्तिकाराने घेतलेली होती, त्यामुळे सगळा तपास जो आहे तो पोलीस आता करणार आहे आणि यामध्ये कोणकोणते अजून कारण बाहेर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या तरी वेल्डिंगचं कारण दिलं जात असलं तरी वेगळी काही अजून काही कारणं आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वेल्डिंग तुटल्यामुळे ही मूर्ती पुढल्या बाजूला कोसळली अशी सध्या प्राथमिक माहिती मिळते। अधिक तपास या संपूर्ण प्रकरणाचा केला जाणार आहे।